ठाणे महानगरपालिका कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न। देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन काल ठाणे महानगरपालिका मुख्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर अग्निशमन दल, सुरक्षा रक्षक, TDRFचे जवान, महानगरपालिका अधिकारी कर्मचारी तथा नवनिर्वाचित नगरसेवकांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली। त्यानंतर उत्कृष्ट काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा यावेळी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। ठाणे महानगरपालिका कार्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहातील महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। ठाणेकरांच्या सेवेत धावणार लवकरच मेट्रो 4 आणि मेट्रो 4A। ठाणेकरांच्या प्रतीक्षेत असलेली मेट्रो 4 आणि मेट्रो 4A यांच्या यशस्वी चाचण्या पूर्ण झाल्या असून लवकरच ती प्रवाशांच्या सेवेत धावणार आहे। यामुळे ठाणेवासियांना लवकरच सार्वजनिक वाहतुकीच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे। याच समवेत मेट्रो 5मुळे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि नवी मुंबई एकमेकांशी जोडली जाणार आहेत। पनवेल कर्जत रेल्वेमार्ग, कल्याण बदलापूर 3री व 4थी मार्गिका, ईस्टर्न फ्री वे विस्तार, कोस्टल रोड तसेच ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्प वेगाने सुरू आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। तर सत्ता संघर्ष राजकारणापेक्षा राज्य, देश आणि समाज मोठा असतो। धर्माच्या पलीकडे जाऊन कोणावरही अन्याय न होऊ देता सर्व समाज घटकांना सोबत घेऊन कल्याणकारी स्वराज्याची निर्मिती करायची आहे, असे प्रतिपादनही एकनाथ शिंदे यांनी केले। 77व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदान येथे राष्ट्रध्वजवंदन व भव्य संचलन समारंभ पार पडला। या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते। यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना राज्य, देश आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले। आजचा दिवस हा आपल्या लोकशाहीचा उत्सव आहे। ज्या संविधानाने प्रत्येक भारतीयाला न्याय, अधिकार आणि स्वातंत्र्य दिले, त्या संविधानाचा आणि भारतमातेचा जयजयकार करण्याचा हा दिवस आहे। प्रजासत्ताक या शब्दात आधी प्रजा म्हणजे नागरिक आणि नंतर सत्ता येते, हे कधीही विसरता कामा नये। सत्ता संघर्षापेक्षा देश, राज्य आणि समाज मोठा असतो, ही शिकवण आपल्या संविधानाने दिली आहे। यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व थोर स्वातंत्र्य सैनिक व समाज सुधारकांना विनम्र अभिवादन केले। देशाला स्वातंत्र्य आणि लोकशाहीची दिशा देणाऱ्या सर्व महान व्यक्तींप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली। महाराज की जय, जय भवानी, भारत माता की, भारत माता की। शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन। देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या थोर स्वातंत्र्य सेनानी, समाज सुधारकांनी बलिदान दिले त्यांना विनम्र अभिवादन। आपल्या या देशात प्रजासत्ताक स्थापन व्हावं म्हणून ज्यांनी नेतृत्व केलं त्या सर्व थोर व्यक्तींना प्रणाम। या देशाला विविध क्षेत्रात समर्थपणे उभं राहण्यासाठी ज्यांनी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीची दिशा दिली, त्या सर्वांनाही दंडवत करतो। आज या ठिकाणी जमलेले लोकप्रतिनिधी, आमदार आहेत संजय केतकर, रवींद्र पाठक, त्याचबरोबर इतर सर्व लोकप्रतिनिधी, आपले जिल्हाधिकारी श्री कृष्ण पांचाळ, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरेजी, महापालिका आयुक्त सौरभराव, त्याचबरोबर स्वामी आपले DS पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक रणजित यादव, सर्व मान्यवर आणि विविध क्षेत्रातील उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनी आणि अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकार बंधू भगिनी आणि तमाम जिल्हावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। आजचा दिवस हा आपल्या लोकशाहीचा उत्सव आहे। ज्या संविधानाने आपल्याला अधिकार दिले, ताकद दिली,
त्या संविधानाचा आणि भारत मातेचा जय जयकार करण्याचा हा दिवस आहे. 2047 पर्यंत भारताला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याच्या दिशेने महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन ठरेल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी ठाणे जिल्ह्याचा मोठा वाटा असेल असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. नजीब मुल्ला यांची सहर शेख व जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका. कैसा हराया, अभी हम लोगों को मुमरा को पूरा हरा कर देना है, असं नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी जितेंद्र आव्हाड यांना डिवचलं होतं. या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेने पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर सहर शेख यांनी माफीनामा देऊन हे प्रकरण दप्तरी नोंदवण्यात आलं. मात्र त्यानंतर इम्तियाज जलील यांनी सहर शेखची पाठराखण करत सहर शेख यांच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला. यावरून पुन्हा वाद निर्माण झालाय. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते नजीब मुल्ला यांनी सहर शेख आणि जितेंद्र आव्हाडांवर टीका केलीय. मुंबऱ्यात फक्त तिरंगा चालेल, हिरवा नाही, असं नजीब मुल्ला म्हणाले. ते म्हणाले की ती लहान बालिश आहे. तिच्या वक्तव्याचा मी निषेध करतो. निवडून आल्यानंतर तिने तरुणांना मदत केली पाहिजे, शिकवलं पाहिजे, पण तिने उस्कवण्याचा प्रयत्न केला. विषय संपलेला असताना त्यात तेल टाकण्याचं काम केलं. याचा निषेध आहे. मुंबऱ्यात फक्त तिरंगा चालेल. तसंच मुंब्रासहित संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करून दाखवू, असं इम्तियाज जलील म्हणाले होते. त्याविषयी विचारलं असता नजीब मुल्ला म्हणाले त्यांनी निवडून आलेल्या त्यांच्या 5 लोकांना 6 महिने टिकवून ठेवावं. नजीब मुल्ला यांनी यावेळी अशीही प्रतिक्रिया दिली. नागरिकांचा राबवडीतून तमाम नागरिकांचे मी आभारी आहे की त्यांनी परत 5व्यांदा माझ्यावर विश्वास टाकला आणि मी निवडलेले तिन्ही सोबतचे माझे उमेदवारांना भरघोस हजारोच्या मदतीत त्यांनी निवडून दिलं. काम करत आलो आणि काम करत राहणार. आता निवडणूक संपली आहे. सर्वांना एकत्र घेऊन परिसराचा विकास करणं आणि महापालिकेत चांगले मुद्दे मांडून आमच्या नागरिकांना जे जे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयास करतो. नक्की मुंबरामध्ये खूप अपेक्षा आहे आम्हाला. तर नक्की तिथल्या कॉन्फ्लिक्टच्या बाबतीत अजून मला माहिती पडलेलं नाही आहे. बाहेर पडल्यावर नक्की माहिती घेऊ काय झालं आहे आणि मला विश्वास आहे की मुंबईत चांगली बाजू मारवा. आता एक अर्ध्या तासात सर्व चित्र क्लिअर होईल. तर म्हणून मला अपेक्षा खूप आहे. पण त्या अपेक्षामध्ये आपल्याला पुढे किती येतात, काय येतात, 2-2, 3-3 राऊंड सर्व ठिकाणी झालेले आहेत. त्या पद्धतीने मला फक्त माहिती घेऊन तुम्हाला परत आपल्याशी संवाद साधतो.
ब्युरो रिपोर्ट जनादेश.